आमचं पेशंटचं नाव चालू कर. नमस्ते, मी मंगेश सकट. आमचे हे पेशंट हनुमंतराव मारे सकट हे 22 जूनला ऍक्सिडेंटली पडले होते गाडीवरून. पण त्यांना आम्ही 23 जूनला अकलूजमध्ये एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. पण तिथे काय त्यांना डोक्यावरती पडल्यामुळे न्यूरोसर्जन लागत होते, त्यामुळे त्यांचं काय तिथं ट्रीटमेंट झालेलं नाही. त्यासाठी आम्ही एक मोठ्या नामांकित हॉस्पिटलमध्ये सोलापूरमध्ये घेऊन गेलो. पण ते तिथं पण आम्हाला काही व्यवस्थित ट्रीटमेंट मिळाली नाही. तिथं फक्त आमची पैशाची लूट केली गेली. त्यासाठी आम्ही करकम येथे त्यांना घेऊन आलो. करकम येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो, जगताप हॉस्पिटलमध्ये. या हॉस्पिटलमध्ये आम्हाला भरपूर फॅसिलिटी मिळाली. स्टाफ हा खूप छान आहे, डॉक्टर पण खूप छान आहेत. आम्हाला सगळे इथं व्यवस्थित उपचार मिळाला आहे आणि आमचे पेशंट पूर्ण रिकव्हर झालेला आहे. आणि डॉक्टरांनी पण चांगलं सहकार्य केलं. आणि डॉक्टरांनी आम्हाला भरपूर सहकार्य केले इथे. आता आमचा पेशंट हा आम्ही बरा करून डिस्चार्ज घेऊन आता त्यांना आम्ही घरी घेऊन चाललेलो आहे. पेशंट चांगलं पूर्ण करून पैसे पाण्याची त्यांनी डॉक्टरने आपल्याला समजून घेतलं. सोलापूर सारख्या नामांकित हॉस्पिटलमध्ये आम्ही गेलो, पण तिथे पेशंटला काय आमच्या व्यवस्थित उपचार मिळाला नाही. तर गोरगरिबांना काही व्यवस्थित उपचार मिळत नाही. पेशंट आमचा 13 दिवस कोमामध्ये होता, तरी सुद्धा पेशंटचा काही रिस्पॉन्स नव्हता. शेवटी आम्ही तिथून डिस्चार्ज घेतला. तिथून आम्ही एक संपर्क केला पंढरपूरमध्ये. पंढरपूर तालुक्यामध्ये करकम ह्या गावामध्ये जगताप सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल आहे. तिथे आम्ही डॉक्टरांशी संपर्क केला. जगताप डॉक्टर पांडुरंग जगताप यांच्याशी आम्ही संपर्क केला. त्यांनी आम्हाला चांगले रिस्पॉन्स दिला. त्यांनी आम्हाला चांगली हॉस्पिटलची माहिती दिली. त्या माहिती आधारे आम्ही पेशंट करकम या ठिकाणी जगताप सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल या हॉस्पिटलला आलो. तिथे आम्हाला उपचार चांगला मिळाला पेशंटला. नमस्ते, मी राजेश खरे. 10 जुलै रोजी आमचे पाहुणे हनुमंत सकट हे सोलापूर येथील नामांकित हॉस्पिटलमध्ये, अतिशय मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी ऍडमिट होते. जवळजवळ 13 दिवस त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार चालू होते. 13 दिवस उपचार चालू असताना त्या ठिकाणी महात्मा फुले जन आरोग्य योजनेत पेशंट असताना पण त्यांच्याकडून पैशाचे बिल आकारण्यात येत होतं. पेशंटची पिळवणूक करण्यात येत होती. त्या ठिकाणी त्यांचा मला फोन आला की बाबा असं पेशंट आपलं या अशा हॉस्पिटलला ऍडमिट आहे आणि त्या ठिकाणी फक्त पैशाची लूट होते. पेशंटवर उपचार काहीच नाही, पेशंटचा रिस्पॉन्स पण काही नाही, पेशंट व्हेंटिलेटरवर आहे, काही सांगत नाहीत, बोलत नाही, डॉक्टर भेटत नाही. त्यानंतर मला 10 जुलै रोजी त्याचा फोन झाल्यानंतर मी करकम येथील जगताप सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथील डॉक्टर पांडुरंग जगताप यांच्याशी फोनद्वारे संपर्क केला. असं त्यांना सांगितलं, डॉक्टर साहेब असं पेशंट आहे, काय करू द्या. डॉक्टर म्हणले रिपोर्ट मला पाठवा. रिपोर्ट पाठवल्यानंतर मी बघतो काय असेल ते. रिपोर्ट पाठवल्यानंतर डॉक्टरांनी चांगला रिस्पॉन्स दिला. डॉक्टर म्हणले की बाबा असं पेशंट आहे तर घेऊन या, होईल आपले अशा सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि तिथं जे पेशंटवर उपचार होणार आहेत त्यापेक्षा चांगल्या पद्धतीने उपचार करू आणि जे पेशंटवर उपचार होते, जे काही दिवसाला डे चार्जेस असतील त्या चार्जेसपेक्षा निम्मेच पैसे मला द्या आणि आपल्या इथे मुख्यमंत्री सहायता निधी आहे, त्यात पण आपण पेशंट बसू आणि योग्य पद्धतीने पेशंटवर उपचार करू. पेशंट इथे घेऊन आल्यानंतर 11 तारखेला पेशंट घेऊन आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पेशंटवर योग्य पद्धतीने उपचार झाल्यामुळे पेशंटचा पण रिस्पॉन्स आम्हाला चांगला मिळाला. पेशंटचा चांगला रिस्पॉन्स मिळाल्यामुळे पेशंटचे सर्व नातेवाईक आमचे सगळे खुश होते. त्यानंतर जवळजवळ 2 ते 3 दिवसात पेशंट पूर्ण व्हेंटिलेटरवरून बाहेर आला. पेशंट व्हेंटिलेटर बाहेर आल्यानंतर पेशंटचे मुवमेंट सगळ्या चालू झाल्या. पेशंटनी 10व्या दिवशी तर पेशंटनी जेवण वगैरे सगळं चालू केलं आणि डॉक्टरांनी योग्य पद्धतीने उपचार केल्यामुळे आज डॉक्टरांच्या प्रयत्नाला चांगल्या प्रकारे यश आलेलं आहे आणि त्यामुळे पेशंट एकदम ओके ठणठणीत बरा होऊन या ठिकाणून आज डिस्चार्ज होत आहे. त्यामुळे मग सांगायचं एवढं तात्पर्य आहे की करकंब येथील एकदम खेड्या गावात जगताप सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अतिशय चांगल्या पद्धतीनं ग्रामीण भागातील लोकांना रुग्णसेवा देत आहे. तरी शहरासारख्या ठिकाणी जाऊन पैशाची लूट होण्यापेक्षा आपण जगताप मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आपल्या पेशंटला घेऊन यावे. त्या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधी आहे चालू. त्या ठिकाणी डॉक्टर चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी पेशंट बसला ह्या हिशोबाने त्यांना बंद होईल या हिशोबाने डॉक्टर प्रयत्न करतात आणि बिलाची कुठलीही हरकत नाही. बिल एकदम कमी
मोठ्या हॉस्पिटलपेक्षा बिल एकदम कमी मध्ये चांगले उपचार मिळत आहेत. तरी ग्रामीण भागातील व पंढरपूर तालुक्यातील लोकांनी फक्त जगताप मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला येऊन उपचार चांगल्या पद्धतीने घ्यावे.